आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येतोय। इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींचा मृत्यू झाल्याचा दावा इराणी मीडियाकडून करण्यात येतोय। खामेनी यांचा मृत्यू झाल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचाही दावा आहे। त्यामुळे इराणमध्ये आता 40 दिवसांचा शोक आयोजित करण्यात आलेला आहे। हल्ल्यात खामेनींच्या परिवारातील सर्व सदस्यांचा मृत्यू झाल्याचाही दावा केला जातोय। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू झालाय। खामेनींच्या समर्थनार्थ इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले। पोस्टर घेऊन नागरिक या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत। तर या ठिकाणी इराणमध्ये मात्र ही तणावपूर्ण अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर आता इराणमध्ये मात्र हे तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळतंय। लोक रस्त्यावर उतरलेले आहेत। हातात पोस्टर घेऊन इराणी नागरिक हे रस्त्यावर उतरल्याचं आता पाहायला मिळतंय। या संदर्भातच आपण अधिक अपडेट घेऊयात माजी लष्करी अधिकारी हेमंत महाजन सर यांच्याकडून। हेमंतजी, खरं तर आता इराणमध्ये आणखी जो तणाव आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। लोक रस्त्यावर उतरलेत। हो, ज्या बातम्या पुढे येत आहेत त्याप्रमाणे असं दिसतंय की जे अयातुल्ला खामेनी होते, जे इराणचे सर्वात मोठे राजकीय पुढारी आहेत, ते मारले गेले असावेत अशा प्रकारच्या बातम्या येत आहेत। त्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे आणि त्यांच्या फॅमिलीमधले अनेक लोक मारले गेलेले आहेत। आणि एवढंच नाही तर इराणचा जो सर्वात मोठा जो म्हणजे मिलिशिया आहे, त्याला इराण रिव्होल्युशनरी गार्ड असं म्हटलं जातं, तर त्यांचे सुद्धा नेतृत्वातले अनेक लोक मारले गेलेले आहेत। तर त्याच्यामुळे महत्वाचं नेतृत्व इराणमध्ये मारलं गेलं आहे याविषयी कुणाच्या मनात काही शंका नको। पण असं घडेल हे इराणला माहिती होतं, म्हणून त्यांनी नंबर 2चं नेतृत्व, नंबर 3चं नेतृत्व, नंबर 4चं नेतृत्व असं तयार करून ठेवलेलं आहे। तर बघूया की 2 आणि दुसऱ्या लेव्हलचं आणि तिसऱ्या लेव्हलचं जे नेतृत्व आहे ते इराण चांगल्या पद्धतीने चालवू शकेल की नाही, की एकदम सर्वात मोठा नेता गेल्यानंतर इराणची जी रिजीम आहे ती कोलॅप्स होईल। आता बाहेर प्रदर्शनं वाढतायत, बघूया काय होतंय ते। हेमंतजी, खरं तर भारताने सर्व देशांना शांतता बाळगण्याचं आवाहन देखील केलेलं आहे, परंतु आता खामेनींच्या मृत्यूनंतर कुठेतरी हे युद्ध पुन्हा भडकण्याची, खरं तर आणखीनच भडकण्याची शक्यता अधिक वर्तवली जाते का? असं आहे की जे खामेनीनंतर आलेले लोक आहेत हे सगळं म्हणतायत की आम्ही जे खामेनीला मारलं आहे त्यांच्या मारण्याचा बदला घेऊ। तर त्याच्यामुळे बदला म्हणजे काय, तर ते जे टार्गेट्स अमेरिकेचे आहेत गल्फमध्ये, त्यांचे वेगवेगळे बेसेस, त्याच्यावरती ते हल्ले करतील। तर त्याच्यामुळे युद्ध हे भडकणार याविषयी काही शंका नको। परंतु हे बघायला पाहिजे की जे दुसऱ्या फळीचं किंवा तिसऱ्या फळीचं जे नेतृत्व आलेलं आहे ते किती कार्यक्षम आहे। म्हणजे त्यांची कार्यक्षमता जसं पहिल्या फळीचं नेतृत्व होतं तशीच आहे की त्याच्याहून कमी आहे। ते येणारा काळ सांगेल, बघूया काय होतंय ते। हेमंतजी, खरं तर हे जे युद्ध आहे ते अमेरिका, इस्रायल, इराण पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये। आपण पाहिलं तर दुबईत देखील मोठे पडसाद उमटलेले पाहायला मिळतात। या पार्श्वभूमीवर आता भारत देखील सतर्क होण्याची शक्यता आहे का? असं आहे की या युद्धाशी भारताचा काही फारसा संबंध नाहीये। जे इराणनी जे अमेरिकेचे बेसेस, मिलिटरी बेसेस जे गल्फ कंट्रीज मध्ये होते, मग ते येमेनमध्ये असो की आपल्या काय म्हणतात त्याला सिरियामध्ये असो की इतर ठिकाणी, त्यांच्यावरती हल्ला केला आहे। आता त्या देशांवरती हल्ला केल्यामुळे त्या देशांना अर्थातच राग येईल आणि मग ते इराणवरती नक्कीच प्रतिहल्ला करतील, कारण त्यांचं जे सार्वभौमत्व आहे त्याचा भंग करण्यात आलेला आहे। तर हा जो बदला आहे, बदल्याची जी भावना आहे किती एफिशियंटली होते हे आपल्याला बघावं लागेल, कारण अजून सुद्धा
इराणकडे बदला घ्यायची क्षमता ही भरपूर आहे. त्यांच्याकडे शस्त्र म्हणा, आपलं त्याला काय म्हणायचं की मिसाईल्स म्हणा, ड्रोन्स म्हणा, ही जी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र असतात आक्रमक कारवाई करणारी, ती भरपूर प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे ते बदला नक्कीच घेऊ शकतील. आता बघूया की नेमकं काय होतंय ते. जी, निश्चितच हेमंतजी, धन्यवाद. आपण ही महत्त्वपूर्ण माहिती दिलीत यासाठी. घटनाक्रम पाहतोय आपण. अप्रत्यक्षपणे यांचाही यात समावेश युद्धात कतार, कुवेत, सौदी, UAE, जॉर्डन, बहरीन. युद्ध जरी अमेरिका, इस्रायल, इराणमध्ये होत आहे. घटनाक्रम पाहतोय आपण या ठिकाणी. जुलै 2015 इराणच्या अणु कार्यक्रमावर अमेरिकेनं कठोर निर्बंध लावले. त्यानंतर मे 2018 मध्ये अमेरिकेचे इराणवर पुन्हा कठोर निर्बंध लागू झाले. अणु कार्यक्रम रोखण्यात आला. जानेवारी 2020 मध्ये अमेरिकेचे बगदाद विमानतळावर ड्रोन हल्ले झाले. इराणने मेजर जनरल कासिम सोलेमानींचा या ठिकाणी मृत्यू झाला. फेब्रुवारी 2025 मध्ये ट्रम्प यांच्याकडून इराणवर पुन्हा मोठा दबाव आणला गेला. तर जून 2025 मध्ये इस्रायल आणि इराण यांच्यात थेट लढत झाली. त्यानंतर जून 2025 मध्येच अमेरिकेनं इराणी अणुभट्ट्यांवरही मारा केला. डिसेंबर 2025 मध्ये तेहरानमध्ये महागाई विरोधात आंदोलन छेडलं गेलं. फेब्रुवारी 2026 मध्ये ट्रम्प यांनी इराणवर हल्ल्याची धमकी दिली. 28 फेब्रुवारी 2026 अमेरिकेनं इस्रायलचा इराणवर जोरदार हल्ला झाला. तर इराणचे कुठे कुठे हल्ले झालेत पाहतोय. इस्रायल, UAE, अबुधाबी, कुवेत, कतार, बहरीन, तेहरान, चाबहार, तब्रेज, केरमनशहा, तबरीज, खोरामाबाद, इस्फहान, कोम, कोनारा, बशेर, लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.